प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकर कोठडीमध्ये होता। आधी फरार कोरटकरला अटक करण्यावरून जनक्षोभ उसळलेला होता आणि त्यातच आता जामीन मिळाल्यानं राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन। तपासासाठी बोलवल्यावर कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल। फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही, कोर्टाकडून कोरटकरला 3 अटींवर जामीन। कोरटकर 2 दिवस कळंबा कारागृहातच राहण्याची शक्यता आहे। कागदपत्रांबाबत कामकाज उशिरा झाल्यानं कोरटकर आजच बाहेर येण्याची शक्यता कमी आहे। उद्या महावीर जयंती असल्यानं कोर्टाचं कामकाज बंद राहील। जामिनाचा लखोटा टपालपेटीत वेळेवर न टाकल्यानं कोरटकरचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। जामिनाचा लखोटा टपालपेटीत टाकण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचीच वेळ असते। प्रशांत कोरटकरला जामीन होणं ही काही खूप धक्कादायक गोष्ट आहे असं मला मुळीच वाटत नाही। सामाजिक नीतितत्व विरुद्ध कायदा अशी एक लढाई तयार केली आणि त्या लढाईमध्ये आज प्रशांत कोरटकरला जामीन झाला असला तरी लढाई अजून संपलेली नाही। केस चालणार आहे। प्रशांत कोरटकरला शिक्षा होईल अशा पद्धतीनेच आम्ही कामकाज पुढे करणार आहोत। कोर्टाने जामीन दिल्यावर मी कोर्टावर टीका कशी करेल? फक्त वकिलांनी योग्य बाजू मांडली की नाही सरकारी तेवढं तपासल्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकेल, पण कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयावर जर मी टीका टिप्पणी करणं मला वाटतं काही योग्य नाही। फक्त हे बघावं लागेल की सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना कुठे हयगय केलेली नसावी।